सो अशा प्रकारे आपण जळगावच्या 17 मजलीवर आलो होतो आणि हा ब्लॉग मी आशा करते तुम्हाला आवडला असेल। याच्यानंतर आपण टॉवरवर पण जाणार आहोत। टॉवरची खासियत तुम्हाला माहिती आहे ना की टॉवर जो आहे तिथे एक मोठं घड्याळ आहे आणि आपण ते पाहणार आहोत, त्यातल्या मशिनरी वगैरे सगळं आपण पाहणार आहोत। Many months later. हाय हॅलो नमस्कार आदाब सत श्री अकाल जय जिनेंद्र केमचो कसं काय। मी तुमच्या सर्वांची लाडकी अँकर गौरी मनबा। मी तुम्हाला 17 मजलीची सफर घडवून आणली होती। टेरेसवरनं मी तुम्हाला जळगाव दाखवलं होतं आणि तेव्हा मी तुम्हाला कमिटमेंट दिली होती की मी तुम्हाला टॉवर पण दाखवणार आहे। आपल्या जळगावची आणबान शान म्हणजे 17 मजली आणि त्याच्यानंतर येतं आपलं लाल बहादूर शास्त्री टॉवर। तर ते टॉवर आतमधून कसं आहे हे जाणून घेण्यासाठी मी खूपच एक्साइटेड आहे आणि आय होप तुम्हीही असाल। सो जास्त वेळ वाया न घालवता आज आपण थेट जाणार आहोत टॉवरला। हे जे टॉवर आहे हे ब्रिटिशांच्या काळातलं आहे। तो आताच्या चौकात मी उभी आहे। या चौकाला तुम्ही सगळेजण टॉवर चौक म्हणून ओळखता। याचं पूर्ण नाव आहे लाल बहादूर शास्त्री टॉवर चौक आणि टॉवरच्या समोरच आहे आपलं शहर पोलीस स्टेशन। आणि आपल्या घड्याळमध्ये वाजले आहेत 3:05 आणि मी आता खाली आहे आणि आता वेळ झालेला आहे 2:30। 2:30 वाजता मी खाली, सेम टाइमला मी वरती असेल। सो आपण जाऊयात त्या ठिकाणी, चलो। की मला वरती जायचंय आणि टॉवरला लॉक आहे आणि त्याच्यासाठीची चाबी पण माझ्याकडे आहे। तर ही चाबी मला मिळाली आहे, तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही। या चाबीसाठी मला खूप फिरावं लागलंय, परमिशन्स पण घ्याव्या लागले। तर इथंच कुठेतरी टॉवरचं गेट असेल, आपण ते शोधूयात आणि जाऊयात वरती। हे ते लॉक आहे जे ओपन करून आपण वरती जाऊ शकतो। गणपती बाप्पा मोरया। अंधारच अंधारे आतमध्ये। फायनली मी इथे एंटर केलेली आहे आणि मी हा डोर पुन्हा एकदा बंद करते। सो फायनली मी जस्ट एंटर केलेली आहे। इथं पहिला मजला मी चढून आलेली आहे। 22 पायऱ्या होत्या आणि त्याच्यानंतर इथं आहे लाल बहादूर शास्त्री यांचा हा पुतळा आणि यांच्याच नावाने ह्या टॉवर चौकला ओळखलं जातं। ही आहे पहिल्या मजल्याची खिडकी आणि आता मी दुसऱ्या मजल्यावर चढते। आता पहिल्या मजल्याच्या मी पायऱ्या मोजल्या आहे, आता प्रत्येक मजल्याच्या नाही मोजत। इकडच्या खिडकीतनं तुम्हाला फुले मार्केट दिसेल आणि हा पण काही भला मोठा नाहीये, हा परिसर खूपच छोटा आहे इथला पण। आणि हा दुसरा मजला आहे। आता लगेचच मी 3rd फ्लोअरवर जाते। इथं पण मला काय मिळतं ते आपण पाहूयात। अजून इथं तुम्हाला दाखवण्यासारखं काहीच नाहीये, बस आपल्याला जळगाव पक्ष्यांची पट्टी इथं त्याच्या व्यतिरिक्त काही नाहीये। आणि हे बॅकग्राऊंडला आपलं जळगाव आहे। सो आतापर्यंत मी 4 मजले चढली आहे आणि इथून मी परत स्टेप काउंट करणार आहे। 1 2 3 4 5। 5व्या स्टेपला इथं खिडकी आहे आणि 5वी मोठी आहे। दुसरी खिडकी 16 16 17 आजच्या गावात 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 इथपर्यंत आलेली मी। 6व्या मजल्यावर मी आली आहे आणि इथून सुरुवात झाली आहे टॉवर मध्ये असलेल्या गोष्टी दिसण्याच्या। ही सायकलच्या चेन सारखी चेन असलेली, जिला वाइंडिंग चेन म्हणतात। तर ही आहे 72 फूट लांबीची आणि ती वरपर्यंत आहे। अजून इंटरेस्ट वाढत चाललाय की वरती अजून काय असेल। त्याच्या खाली ज्या ह्या तबकड्या आहेत ना, ह्या 4, यांचं वजन आहे 200 किलो। यांच्यामुळे जे डायल आहे घड्याळचं त्याला ऊर्जा मिळते आणि तो आपल्याला टाइम दाखवतो। आता तो खोटा टाइम दाखवतो कारण ते बंद आहे। आपण जाऊया 7व्या मजल्यावर। हा आहे 7वा मजला आणि इथं याला पॅक केलेलं आहे। आणि 7व्या मजल्यावर पण आपल्याला फक्त आणि फक्त पक्ष्यांची पट्टी बघायला मिळते। इथं असं आहे की वारा भरपूर आहे म्हणून कधी कधी मी तुम्हाला मंजुलिका सारखी पण दिसू शकते। फायनली मी 10व्या मजल्यावर आली आहे। मी तुम्हाला अशी एक गोष्ट दाखवणार आहे जी प्रत्येक जळगावकराला माहिती आहे आणि ते ठिकाण म्हणजे जळगाव मधलं महात्मा ज्योतिबा फुले मार्केट, ज्याला आपण फुले मार्केट म्हणून ओळखतात। तर त्या मार्केटची रचना कशी आहे ती आता आपण पाहूया। इथे आल्यावर तुम्हाला स्पेस मध्ये आल्याचा फील होऊ शकतो। हे असंच वाटतंय। थकली मी तर मी वरती जाते। खायच्या गावात इथे बघा मला काय सापडलं।
झाडू. या झाडूने कदाचित टॉवरच्या दिवाळीची साफसफाई होत असावी असं आपण गृहीत धरूयात. हाय. आणि याला परत इथंच ठेवूयात. फायनली मी आले 10व्या मजल्यावर. आणि आपल्याला वरती जायचंय. इकडनं दुसरा रस्ता पण आहे, तर ठीक आहे जाऊ द्या, मी याच रस्त्याने जाते. आणि इथं जसं आपल्याला झाडू मिळाला होता ना, तसा इथं साबण पण आहे. आता ह्या पायऱ्यांवरून मला वरती जायला खूप भीती वाटते. तो आपण आपल्या आराध्य देवताचं नाव घेऊ, गणपती बाप्पा मोरया, आणि जाऊयात वरती. आणि मला इथं काय दिसतंय तर हा एक पेंडुलम. पण फायनली मी धाब्यावर पोहोचली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आणि फायनली सो मी आली आहे या ठिकाणी जिथून जळगावचे सगळे लोक घड्याळ पाहतात. हे जे डायल तुम्हाला दिसतंय ना, हे डायल आहे 12 फूट लांब. आणि त्याच्यानंतर हे जे आहे हे शायद हा मोठा काटा आहे. तर जो मोठा काटा आहे त्याची उंची आहे 6 फूट लांब एवढी. आणि छोट्या काट्याचं कुठे मला ते माहिती नाही. तर छोट्या काट्याची जी उंची आहे ती 5.5 एवढी. लहान काटा ही आहे आपल्या टॉवर चौकाची माहिती. आणि हे जे टॉवर आहे हे कोणी बांधलं तर हे ब्रिटिश कालीन टॉवर आहे. की जळगाव त्या काळात जेव्हा ब्रिटिशांनी हे टॉवर बनवलं होतं 1960 मध्ये साधारणतः, तेव्हा जळगाव फक्त टॉवर चौकापर्यंतच मर्यादित होतं. आता जळगाव हे साधारणतः 8 ते 10 किलोमीटर पसरलं आहे बाहेर. ये तो अटक गया है. आला जीव भांड्यात. नको आलू. मी खूप मेहनत घेतली आहे. माझ्या कष्टाच्या घामाच्या धारा तुम्हाला दिसत आहे. हे माझे कष्ट करून करून माझे हात काळे काळे झाले. तुम्हाला मी दाखवलं आहे जळगाव मधलं टॉवर आतमधून कसं आहे, त्याची मशीन कशी आहे, त्याचं डायल किती मोठा आहे. आता मी याला एक अशी प्रदक्षिणा मारणार आहे. तो जाण्यासाठी इथे एकदम छोटीशी पिंडीची जागा आहे. तिच्यात इकडनं मी निघून गेली. जागा खूप छोटी होती, एवढीच जागा होती. ते आहे ना, हे फर्स्ट डायल आहे. सेकंड डायल आता इथून आहे नाकाबंदी, जागाच नाहीये. मी पण आहे गौरी. तो आपण इथून अशा वाकून जाऊयात. आणि मी परत समोर आली. ओ इथं आहे पाल बोर्ड आहे. इलेक्ट्रिक वायर पण आहे खाली. आणि ह्या बोर्डामध्ये म्हणजे मला वाटलं की इथं कोणी नसेल. इथं आहे पाल 1 2 आणि हे आहे 3 नंबरचं डायल. आणि हा जो वरती दिसतोय तुम्हाला हा लाईट आहे. एक मोटर आहे. इथं पण जागा खूप छोटीशी आहे. इथं जे ही आहे ही मोटर आहे. ही कसली आहे मला माहिती नाही. ही घड्याळची मोटर असेल. हो, पण ती पाणी भरण्याच्या मोटर सारखीच मोटर आहे. हे आहे 4 नंबरचं डायल. काय म्हणते मग जळगावची पब्लिक. माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला 17 मजली बिल्डिंग पाहायला मिळाली आहे. आणि आता तुम्ही आज टॉवर पाहिलं आहे. कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. मिलेंगे फिर कभी इसी जगह पे नए अंदाज में.